जेव्हा दोन व्यक्तीच एकत्र येत नाही, तर जेव्हा दोन मनं एकत्र येतात, जेव्हा दोन मनं जुळतात, जेव्हा दोन्ही प्रेम जुळतं, त्यावेळेला किती सुंदर वाटतं. आजूबाजूचं वातावरण सुंदर वाटतं. आजूबाजूचं जे जग आहे, ते सुखावं वाटतं, समाधान वाटतं, प्रेम वाटतं, एकमेकांमध्ये आपलेपणा वाटतो. हा जो एकत्र असण्याचा काळ असतो, हा सुवर्ण काळ असतो, हा सुधारण्याचा काळ असतो, हा एकमेकांना जाणून घेण्याचा काळ असतो, हा एक अनुभवण्याचा काळ असतो. यामध्ये एकमेकांमध्ये ओढ असते, एकमेकांमध्ये प्रेमळ संवाद असतो, एकमेकांमध्ये प्रेम असतं. म्हणजे काय असतं तर सकारात्मकता असते. ही सकारात्मकता माणसाला टॉनिक सारखी असते. ही जगायला आणि जगवण्याला प्रवृत्त करत असते. प्रेम याला कशामध्ये मोजता येत नाही. अथांग आहे, समुद्रासारखं आहे, लाटांसारखं आहे, हिंदोळे खाणारं आहे, कमी जास्त हेलकावे कसं पुढे जाणार आहे, मार्गस्थ होणारं प्रेम आहे, माया आहे, यामध्ये ममत्व आहे आणि एक सकारात्मक ऊर्जा आहे, जी धबधब्यासारखी आहे, नदीसारखी संथही आहे, परंतु प्रवाही आहे. तर या ऊर्जेला, या प्रेमाला हे खूप जपायला लागतं, खूप फुलवायला लागतं आणि त्याचा एकमेकांशी संवाद असावा लागतो. तो संवाद, ते प्रेम, ते प्रवाह, ते एक मार्गस्थ असतं, जीवन मार्गस्थ असतं, आयुष्य मार्गस्थ असतं. याची तुलना कशाशी होणार नाही. याची तुलना श्रीमंती गरिबीच्या पलीकडची असते. मुळामध्ये या प्रेमामध्ये, या दोन जीवांमध्ये, या दोन संवादांमध्ये कुठेही गरीब श्रीमंत आणि त्यातली भौतिक सुख या गोष्टी येत नसतात. या सर्व बाजूला पडतात आणि तिथं फक्त मनाची श्रीमंती असते, एकमेकांची स्वीकृती असते, एकमेकांच्या प्रती समर्पण असतं. ही समर्पणाची भावना, ही प्रेमाची भावना, ही अथांग महासागरासारखी असते, वाहणारी आणि प्रवाही असते. ती कुठेही डबक्यामध्ये साठलेली नसते, ती कुठेही बंदिस्त नसते, ती कुठेही अशी नाश पावलेली नसते, तर ही धबधब्याची ऊर्जा घेऊन ओसंडून वाहणारी असते. तर या ऊर्जेला, या प्रेमामध्ये आपण झोकून दिलं पाहिजे, ते क्षण अनुभवले पाहिजे आणि त्यामध्ये जगलं पाहिजे आणि ते इतकं समाधानाने तृप्त झालं पाहिजे की आपल्याला या प्रेमामध्ये, या अनुभवांमध्ये, या दोघांच्या या एक रूप जीवनामध्ये एक प्रवाह असला पाहिजे, एक ऊर्जा असली पाहिजे. ती या दोघांनाही मार्गस्थ ठेवणारी असते आणि पुन्हा नव्याने जगवणारी असते, नवनिर्मितीकडे नेणारी असते. यामध्ये कुठंही कुठल्याही गोष्टींचे बांध नसतात, बंधनं नसतात, हेवेदावे नसतात, कुठेही कमीपणा नसतो, कुठेही अनादर नसतो, अपमान नसतो, कुठेही दुःख वेदना नसते आणि कुठेही कोणाच्याही मनामध्ये कलुषित वातावरण नसतं. तर ही किती सुंदर अनुभूती असते आणि हा सदाफुलीसारखा हा जो काळ असतो, हा त्या दोघांचा चैतन्यमय काळ असतो, प्रसन्नतेचा काळ असतो, प्राजक्तासारखा फुलणारा काळ असतो. या फुलांसारखं बहरलेलं, डवरलेलं, दवबिंदूंनी ओथंबलेलं असं हे प्रेम, हे सदाबहार, हे जे रंगीत स्वप्न आणि एकमेकांप्रती असलेली ओढ, ही जी निर्माण झालेली असते, या प्रेमभावनेमध्ये प्रचंड एक ताकद आणि एक विश्वास, एक आदर या सर्व गोष्टींना अशी घेऊन पुढे वाहणारी असते. तर हे जे प्रेमभावना आहे, ही जी एकमेकांच्या प्रती असलेली जी मनोमिलन जे झालेलं असतं, तर हे खूप सुखावं आणि मार्गस्थ ठेवणारं असतं. ते खूपच एकमेकांना जुळवून ठेवणारं असतं. यामध्ये नवनिर्मिती सतत असते, नवं करण्याचं धाडस असतं, कुठेही माघारी फिरणं नसतं, कुठेही थांबणं नसतं, कुठेही विरंगुळा घेणं नसतं, आळस तर बिलकुल नसतो आणि कधी दिवस आणि रात्र यामध्ये एक चैतन्य आणणारी शक्ती या प्रेमामध्ये असते. म्हणूनच रात्रभर सुद्धा जागणारे यामध्ये असतात आणि पहाटेच उठणारे यामध्ये असतात. यामध्ये सगळंच काही असतं. त्यामध्ये दुःख नसते, वेदना नसते आणि या सगळ्या गोष्टी बाजूला सारून एक प्रवाह घेऊन वाहणारी ऊर्जा म्हणजे प्रेम आणि या प्रेमाची सगळ्यांना गरज असते. या तरुणपणातच त्याची गरज असते असं नाही, परंतु ज्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती आयुष्याच्या काही घटनांमध्ये, काही परिस्थितींमध्ये सुद्धा आपल्याला प्रेम हे हवं असतं आणि हे प्रेम हे फक्त शारीरिक गोष्टींशी नसतं, भौतिक गोष्टींशी नसतं, तर प्रेमाची ही व्याख्याच वेगळी आहे. प्रेम हे मायेतही असतं, दयेतही असतं. यामध्ये वेगळ्या गोष्टी, भरपूर गोष्टींमध्ये या प्रेमाचं
प्रेमाचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होत असतो. उपयोग म्हणजे आपल्याला काही वेळेला प्रेम हे दाखवावं लागतं, काही वेळेला ते व्यक्त करावं लागतं, काही वेळेला ते न दाखवता न व्यक्त करता सुद्धा ते अनुभवायचं असतं. आणि प्रेम हे जिवंत असतं, कधीच प्रेम मेलेलं नसतं, कधीच मृत स्वरूपामध्ये प्रेम नसतं. प्रेम हे सतत एक ज्योतीसारखं पेटत असतं, एक उजेड देत असतं, एक अंतर्मनामध्ये एक उजेड पाडलेला असतो, एक अंधारामध्ये एक दीप तेवत असतं. हे प्रेमाची ही जी ज्योत आहे ती ज्योत आपल्या अंतर्मनाला विकसित करत असते, उजेड पाडत असते, स्वयंप्रकाशित करत असते. तर या प्रेमभावनेमध्ये ही ऊर्जाही असते, प्रवाहही असतो, उजेड पाडण्याची क्षमताही असते. आपली अंतर्गत शक्ती या प्रेमामध्ये विसावलेली असते. तर असं सुंदर हे जे प्रेम आहे हे प्रत्येकाने अनुभवायचं असतं. अनुभवत असतो आपण, परंतु त्याकडे आपण बघत नाही. आणि या आपल्या अंतर्मनामध्ये आपण डोकावलं तर आपल्याला कळतं की प्रेम हे आपल्यासोबत असणाऱ्यांसोबतही असतं आणि आपल्या एकटेपणातही असतं. त्यासाठी आपण एकांतवासात जरी असलो तरी सुद्धा ते प्रेम अनुभवता येतं आणि माणसांमध्ये असलो तरी सुद्धा ते अनुभवतात. तर प्रेम हे प्रेम आहे आणि प्रेम भावना ही अशी अखंड तेवत राहणारी एक ऊर्जा आहे, प्रवाह आहे. याला कधीही थांबवू नये आणि याचा अनुभव आपण पदोपदी घ्यायचा असतो आणि याचा मार्गस्थ ठेवण्यासाठी उपयोग करून घ्यायचा असतो आणि छान जीवन, छान आयुष्य आपण प्रवाही ठेवायचं असतं. आपलंच आपल्यासाठी आपण जगायचं असतं. अतिशय सुंदर, सदाफुलीसारखं आणि वाहत्या नदीसारखं.